दोन असे आपले एक प्रतिज्ञेचं द्या ना पडलं हो जाईल.
हॅलो गंजेवार सर. सर गुड मॉर्निंग. आवाज येतोय तसं सर्वांना? हा येतोय सर, येतोय. बरं सर, 1 मिनिटामध्ये आपण सुरू करूया. हॅलो, प्रोफेसर डॉक्टर गव्हाणे सर, आवाज येतोय का? यस सर, यस येतोय सर आवाज. यस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर नमस्कार. जसे जसा क्लास आमचे संपतील तसे तसे मुले जॉईन होतील सर. तुमच्या Okay. परवानगीने हा कार्यक्रम सुरू करावा का सर? यस सर. अध्यक्षांच्या परवानगीने. हा, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सुरू करावा. हो. प्राचार्य साहेब आलेत का? प्रोफेसर यस सर, सुरू करायला हरकत नाही. ओके सर, ओके. जसं जसं आपले पिरियड संपतील ऑनलाईनचे तसं तसं मुलं जॉईन होतील सर. नो प्रॉब्लेम. चालेल. थँक्यू सर. हा नंबर लिहून नका. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर, जिल्हा बीड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त व सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज आपण या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर अजय गव्हाणे सर यांचे विशेष व्याख्यान भारतीय संविधान, जबाबदार शासन पद्धती आणि मतदारांची कर्तव्य या विषयावर ठेवले आहे. आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर दीपक भारती सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक M.A. जोगडे सर, दुसरे उपप्राचार्य डॉक्टर M.N. गायकवाड सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक S.K. काळे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व पदाधिकारी प्राध्यापक डॉक्टर D.N. गंजेवार, प्राध्यापक G.D. बावस्कर सर, प्राध्यापक डॉक्टर R.R. भोसले सर, तसेच राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक N.S. वाघमारे सर, तसेच लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर D.B. जाधव सर व इथे उपस्थित असलेले सर्व सहकारी मित्र मैत्रिणी व राष्ट्रीय स्वयंसेवक विभागाचे सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका व विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण एक दिवसीय आणि असे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष व्याख्यान आज आपण प्रोफेसर डॉक्टर अजय गव्हाणे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख यशवंत महाविद्यालय नांदेड यांचे ठेवले आहे. मित्र हो, या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर, जिल्हा बीड हे महाविद्यालय मंडळाचे अतिशय छोटे महाविद्यालय असून देखील ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय महत्वाच्या व्यक्ती बोलवून कार्यक्रम घेण्यामध्ये आमचं महाविद्यालय अग्रगण्य आहे. तसेच आमच्या महाविद्यालयाने यावर्षी मोठमोठ्या प्रमाणावर ऑनलाईन व ऑफलाईन अशा प्रकारचे व्याख्यानं, वेबिनार्स आणि सेमिनार्स आयोजित केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे व्याख्यान आयोजित केले आहे. मित्र हो, अधिक वेळ न दवडता मी सर्वप्रथम
लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी.बी. जाधव सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. प्राध्यापक डॉक्टर डी.बी. जाधव सर. प्राध्यापक डॉक्टर डी.बी. जाधव सर. जाधव सर. हॅलो, आवाज येतोय? हा, आवाज येतोय सर गजवार सर माझा? हो हो येतोय सर, सुरू करा सर. हा, गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किल्ले दारू हे महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष नुकते साजरे करत आहे. त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेला आहे. या व्याख्यानासाठी आम्हाला प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक पाहुणे म्हणून लाभलेले जे प्रोफेसर गव्हाणे सर आहेत, ते खूपच एक एनर्जेटिक पर्सनॅलिटी आणि राज्यशास्त्र या विषयामधलं एक मोठं नाव. सरांनी पहिल्यांदा आमच्या निमंत्रण स्वीकार केलं आणि आमच्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान देण्याचं कबूल केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम आणि सरांचा परिचय सरांच्या कार्यातून आणि सरांचे जे काही राज्यशास्त्रामध्ये असलेलं नाव आहे त्यामधून संबंध मराठवाड्याला नव्हे तर महाराष्ट्राला आहे. परंतु एक औपचारिकतेचा भाग म्हणून कार्यक्रमामध्ये परिचय करून देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. प्राध्यापक डॉक्टर अजय वसंतराव गव्हाणे सर हे मागील 25 वर्षापासून यशवंत महाविद्यालय नांदेड या ठिकाणी राज्यशास्त्र विषयाचं अध्यापन करत आहेत. सर प्रोफेसर आहेत. त्यांचं MA, B.Ed, M.Phil, PhD, सेट अशा विविध पदव्या सरांनी म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातल्या मिळवलेल्या आहेत. तसंच सरांनी विविध अध्यापनाबरोबरच सरांनी संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं सरांचं काम आहे. सरांनी पुस्तकंही खूप लिहिलेली आहेत. झेप महाराष्ट्राची या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. संसदीय लोकशाही आणि प्रश्नोत्तराचा तास या विषयावर सरांनी आपलं विवेचन त्या ठिकाणी विस्तृतपणे लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र तसेच राष्ट्रकुल संसदीय मंडळ राष्ट्रकुल संसद मंडळ जे आहे ब्रिटिश काउन्सिल किंवा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मदतीनं आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं प्रशिक्षण राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि इतर अभ्यासकांना देण्याचं काम ते मंडळ करत असतं. तर त्या मंडळाचं सरांनी म्हणजे जिल्ह्यात आपल्या विभाग नांदेड विद्यापीठाच्या टीमचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे. 2009 मध्ये संसदीय कार्यप्रणाली आणि प्रथा या संदर्भात विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापक त्या ठिकाणी असतात त्या गटप्रमुख म्हणून सरांनी भूमिका निभावलेली आहे. तसंच लोकसभा सचिवालय नवी दिल्ली यांच्यातर्फे 2005 मध्ये आयोजित जो संसदीय कार्यप्रणालीवरचा 5 दिवसीय चर्चासत्र आहे त्यामध्ये सुद्धा सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. तसंच महाराष्ट्र शासनाद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी जी एक सल्लागार समिती आहे त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीमध्ये एक सदस्य म्हणून संबंध महाराष्ट्राचं राष्ट्रीय सेवा योजनेचं नियोजन काय राहील, त्याची कार्यदिशा काय राहील, म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलवर सुद्धा सरांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि असंच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि वेगवेगळ्या म्हणजे बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय शोध निबंध त्या ठिकाणी सरांनी वेगवेगळ्या परिषदामध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि एकंदरीतच राज्यशास्त्रातलं एक मोठं म्हणजे नावाजलेलं नाव म्हणून आपण या गव्हाणे सरांचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती होणार नाही. असे पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामधला मी जास्त वेळ न घेता ज्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी आतुर आहात, जे गेस्ट आहेत आजचे, त्यांना मी त्या ठिकाणी हे करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद प्राध्यापक डी.बी. जाधव सर. मित्रहो, या ठिकाणी आजचे जे व्याख्याते आहेत प्रोफेसर डॉक्टर अजय गव्हाणे सर यांचा अल्प परिचय प्राध्यापक डी.बी. जाधव सरांनी करून दिला. यानंतर या कार्यक्रमामध्ये पुढे जात असताना मला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणं संयुक्त असं वाटतं. म्हणून अध्यक्षाच्या परवानगीने मी या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख
प्राध्यापक NS वाघमारे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्राध्यापक NS वाघमारे सर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज राष्ट्रीय मतदार दिन, या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सुरुवातीला आपल्याला राष्ट्रीय मतदार दिवसासाठी जी मतदारासाठी जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर मी वाघमारे सर एक विनंती आहे, कॅमेरा ऑन करा तुमचा. दिसतंय का कॅमेरा ऑन? हॅलो. हॅलो सर. हा बोला सर, बोला सर. राष्ट्रीय मतदार दिवसच्या अनुषंगाने आपल्याला मतदारांसाठी प्रतिज्ञा आहे. याचा उद्देश असा आहे की भारतीय लोकशाही ही मजबूत व्हावी, यासाठी आजच्या दिवसाच्या अनुषंगाने प्रतिज्ञा घ्यायची आहे. मी प्रतिज्ञा पुढे वाचतो. माझ्या पाठीमागे इतरांनी प्रतिज्ञा घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा घेऊन याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून आणि सर आवाज व्यवस्थित येत नाहीये सर. निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करूया अशी प्रतिज्ञा या ठिकाणी घेऊया. वाघमारे सर इतर समोरून घ्या, आवाज येतो. लावा ते कानाला बोला. स्पीकर जवळ झाला. आवाज येतोय का माझा? हो सर, आवाज येतोय तुमचा. आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने आमच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर स्वर्ण महोत्सव वर्षानिमित्ताने आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग, लोक प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारती सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर M.N. गायकवाड सर, प्राध्यापक महादेव जोगडे सर, पर्यवेक्षक सिद्धेश्वर काळे सर व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी, लोक प्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर D.B. जाधव सर व आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने आज मी तुमच्या समोर
प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे. आज या विशेष व्याख्यानासाठी लाभलेले आमचे गुरुवर्य डॉक्टर अजय गव्हाणे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, यशवंत महाविद्यालय नांदेड. सरांनी आज व्याख्यानासाठी आम्हाला जो विषय दिलेला आहे, भारतीय लोकशाहीतील मतदाराचे म्हणजे भारतीय संविधान, जबाबदार शासन पद्धती आणि मतदाराचे कर्तव्य. मी 2 मिनिटं प्रास्ताविक तुमच्या समोर ठेवतो, कारण सरांचा दुपारून महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आहे. सरांनी अतिशय वेळातला वेळ, अनमोल अशा स्वरूपाचा वेळ आमच्यासाठी दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचे सुरुवातीला एक शब्दसुमनाने आभार मानतो आणि प्रास्ताविक तुमच्या समोर ठेवतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितल्या जाते आणि अशा या भारत देशाचे संविधान सुद्धा जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून भारताचे आहे. कारण भारताचे जे संविधान जगातील इतर संविधानापेक्षा श्रेष्ठ असण्याचं कारण असं आहे, कारण या संविधानामध्ये लोकशाहीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही हा शासनाचा जीवन जगण्याचा मार्ग आहे असे म्हटलेलं आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि सामाजिक लोकशाही मजबूत करणे गरजेचं आहे, तरच लोकशाही टिकू शकते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. कारण भारतीय संविधान आणि जबाबदार शासन पद्धती आणि मतदाराचे कर्तव्य राज्य वाघमारे सर, आवाज येत नाही तुमचा. वाघमारे सर, जर राज्य कारभारासाठी जर पाठवायचं असेल तर पहिल्या प्रथम सद्गुणी समाज निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ज्या देशामध्ये सद्गुणी समाज निर्माण होतो त्या देशामध्ये खऱ्या अर्थाने शासन सुद्धा जबाबदार निर्माण होत असते. त्यामुळे जबाबदार शासन पद्धती निर्माण करण्यासाठी देशामधली संपूर्ण जे मतदार आहेत ते मतदार सुद्धा एक सक्षम आणि जागरूक असणं आवश्यक आहे. यामुळे यावरच खऱ्या अर्थाने भारताचं संविधान हे प्रभावी अशा स्वरूपाच्या दृष्टिकोनातून अवलंबून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते असं म्हणाले की मी म्हणत नाही की हे संविधान चांगलं आहे का वाईट आहे. संविधान चालवणारे लोक जर जबाबदारीनं कार्य करतील, आपलं कार्य कर्तव्यनिष्ठ ठेवून जर पार पाडतील तरच निश्चितच हे संविधान सुद्धा चांगल्या प्रकारचं संविधान आहे आणि लोकशाहीची मूल्ये टिकून ठेवण्यासारखं हे संविधान आहे. म्हणून की भारत एवढ्या मोठ्या लार्जेस्ट डेमोक्रेसी जी एवढी विस्तृत अशा स्वरूपाची लोकशाही टिकून ठेवण्याची जबाबदारी जबाबदार शासन पद्धतीवर तर आहेच आहे, परंतु मित्रांनो या देशामधला जो मतदार आहे त्या मतदारावर सुद्धा या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणून आपल्याला मतदाराला जागृत ठेवण्यासाठी मतदाराला इथला जो वंचित, उपेक्षित किंवा जो अजूनही लोकशाहीच्या प्रक्रियेपासून दूर असलेला जो मतदार आहे त्याला सहभागी करून घेण्यासाठी हा 25 जानेवारी जो मतदार दिन म्हणून साजरा करणं हा एक उद्देश आहे, एक क्रम प्राप्त आहे. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाचं संविधानाची अंमलबजावणी झाली आणि उद्याला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. त्याच्या अगोदर या देशामध्ये सातत्याने की 25 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला आणि या स्वतंत्र निवडणूक आयोगावर अशी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली की या देशामधला जो मतदार आहे तो मतदार या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला पाहिजे.
म्हणून 25 जानेवारी 2011ला देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग आणि माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांच्या पुढाकाराने, त्यांच्या सहकार्याने हा राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा करण्यात येत असतो. कारण का, ज्यावेळेस सांगायचं म्हणलं की या भारतामध्ये आपण गुणात्मक म्हणजे संख्यात्मक मतदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. संख्यात्मक मतदारांची संख्या जास्त नसण्यापेक्षा गुणात्मक मतदारांची संख्या जर अधिक प्रमाणात जर असेल आणि या गुणात्मक मतदारामधूनच जर इलेक्टेड मेंबर जर पार्लमेंटमध्ये, विधिमंडळामध्ये जर गेले तर निश्चितच देशाचं लोकशाहीचं जे भवितव्य आहे ते भवितव्य उज्ज्वल होईल असं आपल्याला म्हणता येते. म्हणूनच इसवी सन 1988 साली स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी किंवा देशामधला जो 18 तरुणांची सुद्धा लोकशाहीमध्ये सहभाग त्यांचा वाढला पाहिजे, मतदारांची संख्या वाढली पाहिजे आणि या देशातलं जे भवितव्य तरुणावर जे अवलंबून आहे ते तरुणही लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं या उद्देशाने इसवी सन 1988 साली 36 मध्ये घटना 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. म्हणजे की ज्यावेळेस प्रत्येक 1 जानेवारीला ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांना मतदानामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण आज आपण पाहतो की भारत हा एक एवढा विशाल, विस्तृत आणि मोठा असा देश आहे. कारण या देशामधल्या लोकांची नावनोंदणी करणं बऱ्याच जणाला अजूनही सातत्याने त्यापासून ते वंचित आहेत. त्यामुळे ह्या लोकांना जे 18 पासून जे तरुण मुलं आहेत त्या तरुणांना सुद्धा एक लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि देशामध्ये हे खऱ्या अर्थाने जबाबदार शासन पद्धती, कारण लोकशाहीची मूल्य म्हटल्यानंतर आपण स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुत्व ही जी मूल्य आहेत ही मूल्य उगाच मिळत नाहीत. जेव्हा पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस सातत्याने अतिशय अभ्यासू बुद्धिवान लोक पाठवण्यासाठी की मतदाराचं प्रमाण वाढणं आणि गुणात्मक मतदाराचं प्रमाण वाढणं हे एक आवश्यक आहे. या अनुषंगानं बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु आमचे गुरुवर्य डॉक्टर अजय गव्हाणे सरांना या निमित्ताने आम्ही विशेष व्याख्याते म्हणून आमंत्रित केलेलं आहे. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता माझं या ठिकाणचं जे छोटस जे प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने इथं संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाघमारे सर. वाघमारे सरांनी आजच्या विशेष व्याख्यानाचं प्रास्ताविक अतिशय सुंदररित्या थोडक्यात या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर मी आजचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉक्टर अजय गव्हाणे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, यशवंत महाविद्यालय नांदेड यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. प्रोफेसर डॉक्टर अजय गव्हाणे सर. धन्यवाद सर. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित आजच्या या व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीपक भारती सर, या व्याख्यानासाठी ज्यांची आवर्जून प्रमुख उपस्थिती आहे ते धारूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक M.A. जोगडे सर, दुसरे उपप्राचार्य मेजर डॉक्टर M.N. गायकवाड सर, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक S.K. काळे सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी, आमचे सक्रिय, अतिशय उत्साही आणि ज्यांच्या कृतीमधून, ज्यांच्या वक्तव्यामधून नेहमी एक शैक्षणिक हिताची तळमळ दिसून येते
ते प्राध्यापक डॉक्टर DN गंजेवार सर. मला या ठिकाणी निश्चितपणे नमूद करायला आवडेल की डॉक्टर DN गंजेवार सरांमुळे, त्यांच्या प्रस्तावामुळे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धारूर यांचं लिंकेजेस प्रस्थापित झालेलं आहे आणि त्या लिंकेजेस अंतर्गत विविध उपक्रम, व्याख्याने आम्ही आयोजित केलेली आहेत आणि यापुढेही करणार आहोत. त्यांच्या या प्रस्तावामुळे आमच्या राज्यशास्त्र विभागाला एक प्रकारचं वेटेज प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी प्रारंभीच त्यांचे आभार मानू इच्छितो. या ठिकाणी उपस्थित असलेले या ऑनलाईन व्याख्यानासाठी प्राध्यापक GD बावस्कर सर, प्राध्यापक डॉक्टर RR भोसले सर, आमच्या यशवंत महाविद्यालयाचे राज्यशास्त्राचे एक होतकरू, प्रामाणिक, ऍक्टिव्ह, नित्य आणि विद्यार्थी असतानाच त्यांचं उज्ज्वल असं भविष्य आम्हाला दिसत होतं, ते आमचे विद्यार्थी मित्र प्राध्यापक NS वाघमारे सर, ज्यांनी आता अत्यंत चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर DB जाधव सर, धारूर महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, भगिनी, बंधूंनो आणि मित्रांनो, आज राष्ट्रीय मतदार दिन. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्राध्यापक NS वाघमारे सरांनी एक शपथ आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी या राष्ट्रीय मतदार दिनाची स्थापना, महत्व, उद्देश अतिशय संक्षिप्तपणे पण महत्वपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेली आहे. त्यांच्या त्या प्रास्ताविकातील मुद्द्यांचं सूत्र पकडून आपण पुढे जाणार आहोत. संख्यात्मक मतदार आणि गुणात्मक मतदार एक चांगली संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. मित्रांनो, आपला देश हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश. 26 जानेवारी 1950 पासून आपण भारतीय संविधानाचा अंमलबजावणीला प्रारंभ केला. आजच्या या राष्ट्रीय मतदार दिनी विषयाची चर्चा करत असताना भारतीय संविधान, जबाबदार शासन पद्धती आणि मतदारांची कर्तव्ये या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कोणताही देश हा त्या देशातील नागरिक, त्या देशातील मतदार, त्या देशातील माणसं तयार करत असतात. रेडीमेड देश मिळत असतो, तो तयार करावा लागतो. आपली कृती, आपलं वर्तन, आपलं मन, आपले विचार, आपली दृष्टी यातून तो देश घडत जातो. तो देश विकासाच्या पथावर मार्गक्रमण करत असतो. पीपल गेट्स व्हॉट दे डिझर्व. लोकांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे प्राप्ती होत असते कधी. या ठिकाणी आपल्याला आजचा जो दिवस आहे, मतदारांचं कर्तव्य काय, मतदारांची जबाबदारी काय आहे, मतदारांचं बिहेवियर कसं असलं पाहिजे, हा अतिशय महत्वाचा भाग. त्याची चर्चा करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो,
प्राध्यापक NS वाघमारे सरांनी भारतीय संविधानाच्या संदर्भात भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही विचार आपल्यापुढे ठेवलेले आहेत. संविधान सभेमध्ये विचार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, कोणतं संविधान चांगलं आणि कोणतं संविधान वाईट याचा निकष जो आहे, याचा क्रायटेरिया जो आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संविधान राबवणारे कसे आहेत यावर संविधान चांगलं का वाईट हे निश्चित होत असतात. राबवणारे वाईट आहेत तर संविधान वाईट होत असतं. त्यामुळे राबवणारे लोक कसे आहेत, हाऊ टू इम्प्लिमेंट द लॉज, द व्हॅल्यूज, that is the more important factor in any country, in any sector, in any unit, in any institution. इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होते, अंमलबजावणीचा भाग हा अधिक महत्वाचा आहे. आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राच्या स्तरावर संसदेमध्ये आणि घटक राज्याच्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने आपण पाठवतो, ती प्रक्रिया अधिक महत्वाची आहे. त्याबद्दल मतदार किती गंभीर आहेत, किती सजग आहेत, किती जागरूक आहेत, त्यावर सगळी व्यवस्था निश्चित होत असते. त्यावर सगळी व्यवस्था ही संपूर्ण देशाला आकार देत असते. म्हणून मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मित्रांनो, थोडस मोकळं जर बोलायचं ठरवलं तर जो माणूस मतदान करत नाही तो इनडायरेक्टली असं म्हणत असतो, मी या देशाचा नाही. या देशात आपण राहतो, या देशातल्या सगळ्या सेवा सुविधा घेतो. हा देश तुम्हाला शिक्षण देतो, तुम्हाला नोकरी देतो, तुम्हाला रस्ते, वीज, पाणी, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं, सगळं आपल्याला प्राप्त होतं. या देशासाठी मी काय करू शकतो, मी काय करावं, त्याचं आत्मपरीक्षण आणि ते अंतर्मुख होऊन विचार करण्याचा आजचा दिवस आहे. मतदान आपण करतो का करत नाही, 40%, 50%, 60% मतदानाचं साधारणतः प्रमाण असलेले दिसून येतं. ती अतिशय वाईट गोष्ट आहे. जेवढं मतदान कमी होईल तेवढं योग्य लोकप्रतिनिधी निवडून येऊ शकणार नाही. जेवढं मतदान कमी होईल तेवढं निवडणुकीमधले गैरप्रकार मोठ्या प्रमाणात आढळून येते. मतदानाचा प्रमाण वाढला, मतदानाची टक्केवारी वाढली, निवडणुकीतले मतदानातले गैरप्रकार आपोआप कमी होत जातील. तो एक मार्ग आहे. कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला प्रलोभन देणं, मग ते वस्तूचं असेल, पैशाचं असेल, इत्यादी इत्यादी काही असेल, ते शक्य नसतं. तो भाग शक्य नसतो. म्हणून मतदान योग्य पद्धतीनं करणं, मतदानाचं वय झाल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करणं, हे खऱ्या अर्थानं आपण आपल्या देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असतो. आणि लोकशाही यशस्वी ही लोकांच्या सहभागाने होत असते. हा भाग महत्त्वाचा. With participation of people, democracy is in the way to success. लोकशाहीची यशस्वीता काय? लोक सहभागी होणं. जनता उदासीन असणं, नागरिक निष्क्रिय असणं, नागरिक दूर राहणं म्हणजे लोकशाहीचं स्वरूप हे बिघडवण्याला मदत करणं. पार्टिसिपेशन ऑफ पीपल, जनतेचा सहभाग मतदानामध्ये, प्रचारामध्ये, निवडणुकीच्या याच्या प्रक्रियेमध्ये
निवडणुकीच्या वेळेस, निवडणुकांनी नंतर सुद्धा कशा पद्धतीनं पक्षाचा अजेंडा होता, लोकप्रतिनिधींनी काय आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले की नाही, त्याबद्दल जाब विचारणे. कारण हा देश आपला आहे. सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस, टपरीवाला, झाडू मारणारा, त्याच्या खिशातल्या टॅक्सच्या पैशावरून हा देश चालतो. त्याला या देशातून किती अपेक्षा आहे. आपण नोकरदार वर्ग आहेत, आपला पगार हा सर्वसामान्य माणसाच्या करामधून मी काय करू शकतो, त्यामुळे हा विचार आपल्याला केला पाहिजे, करावा. त्यामुळं पार्टिसिपेशन ऑफ पीपल, जनतेचा सक्रिय सहभाग, जनतेच्या सहभागाने लोकशाही यशस्वी होत असते, लोकशाही प्रगल्भ होत असते, लोकशाही समृद्ध होत असते. हे आपण या ठिकाणी पहिला मुद्दा, आणि तो भाग आहे मतदान करणे. मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. मतदान अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक, कसल्याही प्रबोधनाला बळी न पडता, जात धर्म याचा विचार न करता करणं, हे जेव्हा भारतीय माणूस करेल तेव्हा हा देश महासत्ता झालेला असेल. मित्र हो, या देशामध्ये महासत्ता होण्यासाठी कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये, जनतेच्या जागरूकतेशिवाय. जनतेची जागरूकता आहे का नाही, हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग. मात्र साधारणतः राजकीय जीवनाविषयी, राजकारणाविषयी, पॉलिटिक्स विषयी आपले गैरसमज आहेत. आपण भिंतीवर लिहून ठेवलेलं असतं, नो पॉलिटिक्स प्लीज. आपला साधारणतः विचार असतं, राजकारण नको. मित्रांनो, ज्या ठिकाणी राजकारण संपतं त्या ठिकाणी हिंसा सुरू होते. राजकारण हा शब्द चांगल्या अर्थाने घ्या. राजकारण, राजकीय जीवन म्हणजे माझे हक्क, माझे कर्तव्य, माझी जागृती, आणि मी पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीची काय कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून द्यायला मी सजग आहे की नाही, हे राजकीय जीवन आहे. मात्र आपण, माझं राजकारणाशी देणं घेणं नाही, मी दूर राहतो, मी कशातच भाग घेत नाही. मित्रांनो, एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, प्रत्येक माणसाचा एक राजकीय पक्ष असला पाहिजे. कोणत्या तरी राजकीय पक्षावर त्याचा विश्वास असला पाहिजे, त्याची श्रद्धा असली पाहिजे, त्याची निष्ठा असली पाहिजे. का असू नये? आपण म्हणतो माझा कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास नाही. अतिशय चुकीचं विधान तुम्ही करतायत एका लोकशाहीवादी देशामध्ये. जेव्हा तुम्ही असं म्हणता माझा कोणत्याच राजकीय पक्षावर विश्वास नाही, माझा कोणत्याच राजकारणावर विश्वास नाही, तेव्हा तुम्ही हुकुमशाही व्यवस्था चांगली आहे हे इनडायरेक्ट म्हणत असता. इनडायरेक्ट म्हणत असता. लोकशाहीचा हा सगळ्यात मोठेपणा आहे, हा गुण आहे की लोकशाहीमध्ये राहून तुम्ही लोकशाहीलाच वाईट म्हणू शकता. लोकशाही सोडून दुसऱ्या कोणत्या शासन व्यवस्थेमध्ये त्या शासन व्यवस्थेला वाईट म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये, तुम्हाला नाहीये. मित्रांनो, असे काही आपल्याकडे गैरसमज आहेत, आपल्याकडे आहेत, आपल्यामध्ये आहेत, आपल्या वयाच्या माणसांमध्ये आहेत. आपण म्हणतो नाही बाबा, नाही काही नाही, नाही राजकारणाचं काहीच नको, नाही काही. म्हणजे काय? अहो, तुमचं सगळं जीवन राजकारणावर आणि राजकीय व्यक्ती ठरवत असतात. आर्थिक जीवन, भौतिक जीवन, तुमचं भविष्य, तुमची नोकरी, तुमचे शिक्षण सगळं ठरवत असतात. आणि तुम्ही त्याच्याबद्दल जर काहीच विचार करत नसताल, त्यापासून दूर राहत असताल, तर अंकुश, वचक, दरारा आणि धाक नागरिकांचा कधी निर्माण होणार? थोडस वी मस्ट स्पीक द प्रॅक्टिकली. आपण प्रॅक्टिकली विचार करूया. त्यामुळे याचा जे नोकरी करतात, जे शासकीय निमशासकीय पदावर आहेत, सरकारच्या नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे राजकारणामध्ये प्रत्यक्ष त्यांना सहभाग घेता येत नसला तरी त्यांच्या मनामध्ये एका राजकीय पक्षावर कोणतं का असेना, त्याचा अजेंडा पाहून, त्याची ध्येय धोरणं पाहून, त्याची कार्यप्रणाली पाहून, त्यांचं नेतृत्व पाहून, त्यांचं या समाजाला आणि देशाला दिलेलं
अतिशय चूक आहे की नो पॉलिटिक्स प्लीज, हे मी आधी सांगू इच्छितो. जिथे राजकारण संपतं तिथे हिंसा सुरू होत असते. त्यामुळं चर्चा करणं, सहभाग घेणं, प्रचारामध्ये भाग घेणं, शक्य असल्यास प्रचार करणं, तो भाग तुमच्या जॉबशी संबंधित आहे. तुम्ही कोणत्या पदावर आहात, पोस्टवर आहात, त्याच्याशी संबंधित असलेला तो भाग आहे. जाहीर सभा ऐकणं, राजकीय पक्षाचा जाहीरनामा वाचणं, काहीच माहिती नाही. आपल्याला काहीच माहिती नाही आणि आपण बोलताना तर भलं मोठं लांबलचक कॅसेट लावतो. राजकीय पक्षाचा अजेंडा माहिती आहे काय, त्यांचं जाहीरनामा आहे, काय योगदान आहे, काय कार्य आहे. समुद्रामध्ये ज्याप्रमाणे लाटा नैसर्गिक असतात त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष नैसर्गिक असतात. हे लोकशाही आहे. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये हा भाग चालतो. ही हुकुमशाही नाही, ही सर्वंकषवादी नाही, ही मक्तेदारी व्यवस्था नाही. म्हणून लोकशाहीमध्ये मतदार हा सजग असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे. जेवढे तुम्ही सजग, जेवढे जागरूक, जेवढी तुम्ही तुमचे कर्तव्य बजावताल, एक मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून प्रत्येक माणूस माझ्या सकट सगळे, तेवढा हा देश अधिक चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करेल. शेताचा मालक जर झोपला तर शेतावरचा जो गडी आहे तो सगळं शेत विकून खाऊन टाका. मग माहिती ना आपल्याला, शेताच्या संदर्भात माहिती, देशाच्या संदर्भात माहित नाही का? देशाच्या संदर्भात माहित नाही. अण्णा हजारे नेहमी म्हणत असत, तुम्ही मालक आहात, तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे तुमचे सेवक आहेत, नोकर आहेत. पण झालं काय? जो तो नोकर झालेला आहे. कशामुळं? कारण मालक झोपेमध्ये आहे, मालक अजागरूक आहे, मालक बेहोश आहे. एखाद्या शेताचा मालक किंवा एखाद्या प्रॉपर्टीचा मालक जर नशेमध्ये गर्क असेल तर काय होतं? त्याची काही डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्याकडचं सगळं जे कारखाना असेल, शेत असेल, सगळे विकून खाऊन टाकतात. तेच नाही, कारण तू नशेत आहे, तू जागरूकच नाही त्याच्यामध्ये. मतदार हा जागरूक असावा, त्यासाठी हा राष्ट्रीय मतदार दिन आहे. मित्रांनो, हा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे याचं महत्व सर्वसामान्य माणसाला सांगणं, सर्वसामान्य मतदाराला सांगणं हे गरजेचं यासाठी आहे की माओ नावाचा विचारवंत म्हणतो की क्रांती ही फक्त दोनच माध्यमातून होत असते, बुलेट किंवा बॅलेट. बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी आणि बॅलेट म्हणजे मतपत्रिका, ज्याला आज आपण ईव्हीएम मशीन म्हणतो. म्हणजे बंदुकीच्या गोळीनं क्रांती होते किंवा ईव्हीएम मशीनने क्रांती होते. कोणती क्रांती पाहिजे आपल्याला? 2022 मध्ये आपण आहोत, 21व्या शतकामध्ये आहोत. तुमच्या हातामध्ये असलेला एक मतदानाचा अधिकार ही क्रांती आहे. मध्ययुगामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा लोकशाही नव्हती तेव्हा सरकार बदलण्यासाठी रक्ताच्या नद्या वाहत होत्या, रक्ताचे पाट वाहत होते. तेव्हा राजा बदलत असे, तेव्हा सरकार बदलत असे. आज दर 5 वर्षांनी तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे की सरकारने आजपर्यंत जर चांगलं काम केलं असेल तर त्यांना कायम ठेवा, वाईट काम केलं असेल, चुकीचं काम केलं असेल, त्याचा सगळा अभ्यास करून, परीक्षण करून सरकार बदलण्याचा अधिकार क्रांती ही केवळ बुलेट किंवा बॅलेट या माध्यमातून प्राप्त होत असते. मित्रांनो, काही नवीन गोष्टीची सुद्धा चर्चा करणं या ठिकाणी आवश्यक आहे. साधारणतः आपल्यामध्ये सुद्धा, आपल्या वयाच्या, आपल्या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एक गैरसमज आहे. काय? साधारणतः आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल मी माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगतो की समजा मी असं ठरवलेलं आहे, मला एक्स नावाचा जो पक्ष आहे, पॉलिटिकल पार्टी, त्याचा अजेंडा आवडला, त्याचा जाहीरनामा आवडला, त्याचं कार्य आवडलं आणि मी असं ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी एक्स पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार. ठीक आहे, करणार, समजा ठरवलेलं. मात्र प्रचार वेगळीच आहे,
हवा वेगळीच आहे, धुरडा वेगळाच उडालेला आहे. निवडणुकीचा धुरडा माहित ना सगळ्याला, हवा कशी असते ते. हवा अशी आहे, प्रचार असा आहे की असे चिन्ह दिसत आहेत आणि तशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलेलं आहे की वाय पक्षाचा उमेदवार निवडून येणार आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो मी, वाय पक्षाचा उमेदवार. आपण चर्चेमध्ये मित्रांच्या, कुटुंबाच्या, नातेवाईकाच्या, गावामध्ये पारावर बसून वगैरे काय म्हणतो, लोक म्हणतात काय कोणाला मतदान द्यायचं ठरलं, मला आवडलेला पक्ष, मी म्हणलं यक्स राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मी मतदान करणार आहे. लोक म्हणतात अहो तुमचं मत वाया जाईल, कारण निवडून वाय येणार आहे, निवडून वाय पक्षाचा उमेदवार येणार आहे, तुम्ही यक्सला मतदान देताल, तो पडल, तुमचं मत वाया जाईल. अतिशय चुकीचा विचार आपल्या वयाच्या लोकांमध्ये सुद्धा आणि आपल्या फील्ड मधल्या लोकांमध्ये सुद्धा आहे. मी एखाद्याला मतदान केलं, तो उमेदवार निवडून आला नाही, तो पडला, म्हणजे माझं मत वाया गेलं. हे किती चूक विचार आहे, हा किती चूक विचार आहे. उलट मी असं म्हणेल, मला मतदान करायचं होतं यक्स पक्षाला, मला त्यांचा अजेंडा, उमेदवार, कार्य, गुणवत्ता सगळं आवडलेलं आहे, मात्र हवेमुळं एक प्रकारचं असं वातावरण तयार केलं गेलं की निवडून वाय येणार आहे आणि मी वायला मतदान केलं. इच्छा माझी यक्सला मतदान करायची आहे, पण मी वायला मतदान केलं, निवडून फॉर एक्झाम्पल वाय चाललेला आहे, माझं मत वाया गेलं, कारण माझी इच्छा काय होती, यक्सला मतदान करायची. फक्त वातावरण पाहून, हवा पाहून, धुरडा उडाला ते पाहून मी वायला मतदान केलं, माझं मत वाया गेलं. माझ्या इच्छेचं प्रतिबिंब कुठं उमटलं, माझ्या इच्छेचं प्रतिबिंब उमटलं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या पक्षाला जेव्हा मतदान करता, तो उमेदवार जरी पडला असेल तरी तुम्ही लोकशाही सुदृढ करत आहात, कारण निवडून आलेल्या उमेदवाराला तुम्ही हे सांगत आहात की तुमच्या विरोधात एवढे मतदान आहे, तुम्हाला एवढ्या मतदारांनी नाकारलेला आहे, तुम्ही निवडून आलेला आहात, तुम्हाला अमुक अमुक मतं मिळालेली आहेत, पण एवढ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही. लोकशाहीमध्ये विरोध करणे हे सुद्धा एक महत्वाचा अधिकार आहे, हक्क आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे माझी जी इच्छा होती ती. बघा, आपणही सरळ म्हणतो अहो मी मतदान केलं पण तो पडला, माझं मत वाया गेलं. अहो तुमची इच्छा होती, तुमची इच्छा तुम्ही प्रतिबिंबित केली. जो निवडून आलेला आहे तो सगळा डाटा त्यांच्या समोर असतो, त्या आमदारांसमोर, त्या खासदारांसमोर, की माझ्या विरोधात एवढं मतदान पडलेलं आहे, एवढ्या गावात एवढं गेलेलं आहे, ते मतदान माझ्या बाजूने कसं येईल त्या पद्धतीने मी प्रयत्न केला पाहिजे. मात्र आपण अशा पद्धतीने विचार करतो. दुसरा मुद्दा, जर समजा मी जातीच्या आधारावर मतदान करत असेल, मी जाती व्यवस्थेला बळकटी देत आहे. शपथ जी दिली गेली आपल्याला, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे जात धर्म याला बळी न पडता मतदान करणं. मित्रांनो, जाती व्यवस्था आणि लोकशाही हातात हात घालून चालू शकत नाही. जाती व्यवस्था म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रकार आहे. मात्र आपण जातीवर मतदान करतो, धर्मावर मतदान करतो आणि जी अपेक्षा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक लोकशाही निर्माण करायची, त्या मार्गामध्ये आपण अडथळा निर्माण करतो. संविधान सभेमध्ये विचार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आजपासून आपण राजकीय लोकशाहीला प्रारंभ करणार आहोत. येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करावी लागेल. सोशल डेमोक्रेसी अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करावी लागेल. अन्यथा विषमतेची झळ पोचलेला वर्ग ही राजकीय लोकशाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जातीच्या याच्यावर मतदान करतो, मग जातीची संख्या किती आहे त्याच्या आधारावर सगळं ठरेल. आमदार ठरतील, खासदार ठरतील. म्हणजे मी
माझा प्रतिनिधी निवडत असताना गुणवत्ता न पाहता, कार्य न पाहता, योगदान न पाहता, सक्रियता न पाहता केवळ जात पाहून मतदान करत आहे, म्हणजे त्या तुम्ही लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना हे सांगत आहात की काही कार्य करायची गरज नाही, तुमच्या जातीचे मतदार किती आहेत तेवढं पहा, निवडणुकीला उभं राहा. म्हणजे जातीय व्यवस्था आपण सगळी निर्माण करत आहोत. लोकशाही ही आधुनिक व्यवस्था आहे. आपण चुकीची व्यवस्था, जाती व्यवस्था त्यामध्ये आणत आहोत. धर्माच्या आधारावर मतदान करत आहोत. मंदिराच्या प्रश्नावर इत्यादी इत्यादी. म्हणजे काय? अहो, पाण्याच्या प्रश्नावर मतदान झालं पाहिजे. पाणी, वीज, रस्ता, रोजगार, एज्युकेशन, आर्थिक प्रश्न, भाकरीचा प्रश्न, याच्यावर मतदान झालं पाहिजे. कारण धार्मिक प्रश्नावर सहज गठ्ठा मत कोणालाही सहज घेता येतात. धर्माच्या नावावर धर्म धोक्यामध्ये म्हणून सांगितलं की एक धर्माचा माणूस दुसऱ्या धर्माच्या माणसाच्या विरोधात जर उभा केला तर मग मतदान घेणं सहज सोपं आहे. मग लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य आहे ते कर्तव्य होऊ शकत नाहीत. मित्रांनो, सामाजिक लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे, तो अतिशय महत्वाचा भाग आहे. ती लोकशाही निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे जाती जाती मधले वाद नष्ट करणे, जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणे आणि माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणे, दर्जा देणे, वागणूक देणे, भेदाभेद नष्ट करणे, विषमता नष्ट करणे, हे कधी करणार आहेत आपण? 21वे शतक आहे. जग कुठं चाललंय ना, आपण कुठे? त्याशिवाय आपला विकास होणार नाहीये. आर्थिक लोकशाही जोपर्यंत निर्माण होणार नाही, प्रत्येकाला शिक्षण, प्रत्येकाला रोजगार, प्रत्येकाला नैतिक आणि योग्य खर्च करण्याचं स्वातंत्र्य, पैसा इन्व्हेस्ट करण्याचं स्वातंत्र्य, हे कधी देणार आहेत आपण? जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाच्या या काळामध्ये काही मोजके उद्योगपती प्रचंड श्रीमंत होत चाललेले आहेत आणि 2016 पासून भरती बंद, प्राध्यापक भरती नाही, शिक्षक भरती नाही, रोजगारच नाही लोकांना. असंख्य तरुणाचे घोळकेची घोळके प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये. शिक्षण घेतलं काहीच नाही, भाकरीच नाही खायला. पोटाची खळगी रिकामी असताना मित्र हो, कोणत्याच प्रकारचं तत्वज्ञान पचत नाही. कोणत्याच प्रकारचं तत्वज्ञान, हे सगळं तत्वज्ञान सुस्त पोटात काही गेल्यावर भुकेचा डोंब उसळलेला असताना भुकेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. हा मुद्दाम व्यवस्था, हा आर्थिक लोकशाहीचा भाग आहे. हे सगळं मतदाराच्या जागरूकतेपासून सुरुवात होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काही नवीन द्यावं, कारण राज्यशास्त्र विषय तुमच्याकडे आहे, राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे, सोशल सायन्स आहे, ह्युमॅनिटीज आहे, मानवी विद्या, तुम्ही हे नेहमी वाचत असता. मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव आहे मतदान नव्हे मताधिकार. मतदान नव्हे मताधिकार, असा मी एक लेख लिहिला. दैनिक सम्राटमध्ये आणि काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तो छापूनही आला. मी त्याच्यामध्ये असा मुद्दा मांडला. आता मी काय मुद्दा मांडला, माझी काय इच्छा होती त्या भागापेक्षा सुद्धा काय अपेक्षित आहे मतदानातून, मतदारांकडून त्यांचं काय कर्तव्य, तो त्याच्यातला महत्वाचा भाग. शब्द काय? मतदान. त्याच्यामध्ये कोणता शब्द आहे? मत, वोट, दान. मी असं त्याच्यामध्ये लिहिलं, दान हा शब्द धार्मिक आहे. प्रत्येक धर्मामध्ये दानाला महत्व आहे. प्रत्येक धर्मामध्ये दानाला महत्व आहे. मी असं लिहिलं, हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि दान हा धार्मिक शब्द आहे. त्यामुळं मताधिकार हा शब्द असायला पाहिजे. माझा तो अधिकार आहे. अधिकार म्हणल्यानंतर अशी मूठ वळती की नाही, टेबलवर असा माणूस असतो की नाही, हा माझा अधिकार आहे असं म्हणतो की नाही माणूस. दान कसं असतं? मतदान ऐच्छिक आहे, ठेवायचं का आपल्याला? इच्छा असेल तर करा, इच्छा नसेल करू नका. असं करायचंय? आपल्याला प्रत्येकाला मतदान करण्यासाठी कंपल्सरी करायचंय. मी म्हणलं मताधिकार. मतदानाला दान समजू नका, कारण दान ही धार्मिक क्रिया आहे. दान ऐच्छिक असतं. तुमची इच्छा असेल तर करा, इच्छा नसेल तर करू नका असं म्हणलं जातं.
इथे इथे ऐच्छिक नाहीये. मतदान ही धार्मिक क्रिया नाहीये. मत देणं हे ऐच्छिक नाहीये, ते कंपल्सरी करायला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं लोकशाही क्रियाने होईल. दुसरा भाग, दानाबद्दल आपण काय म्हणतो? एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये. दान केल्यानंतर कोणतीच अपेक्षा ठेवू नये. कसं करायचं का आपल्याला? मतदान करायचं आणि आपल्या लोकप्रतिनिधीकडून काहीच अपेक्षा नाही ठेवायच्या. ना आमदाराकडून, ना खासदारांकडून, ना मंत्री महोदयांकडून. अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा ठेवून, जाहीरनामा पाहून आणि मी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय करील माझ्या गावासाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या मतदारसंघासाठी, या सगळ्या लोकांसाठी, ते पाहून मतदान करत असतात. अपेक्षा ठेवून मतदान करत असतात. त्या अपेक्षांची पूर्तता लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे. मी म्हणलं, उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला कळू नये हे धार्मिक झालं. मतदान ही पूर्णपणे बौद्धिक प्रक्रिया आहे. मतदान ही संविधानिक प्रोसेस आहे. तुम्ही अपेक्षा ठेवून, माणूस चांगला आहे का, तो कार्य करील का, तो रोजगार देईल का, तो रस्ते सुधारेल का, तो पाणी व्यवस्था करेल का, तो वीज व्यवस्था आणेल का, तो कारखाने आणेल का, शिक्षण व्यवस्थेबद्दल काय करतील, हे सगळं पाहून मतदान केलं जावं. म्हणजे जे दानाच्या संदर्भात आहे, उजव्या हाताने केलं डाव्या हाताला कळू नये, किंवा कोणत्याच प्रकारची अपेक्षा केली जाऊ नये आणि मी मात्र नुसतं मतदान करून मोकळं व्हावं. नाही. एकदा मतदान केल्यानंतर मी जो निवडून दिलेला आहे तो कसा आहे उमेदवार, चांगलं काम करतो की नाही. फ्रान्स सारख्या देशामध्ये लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार आहे. 5 वर्षासाठी निवडून दिलेले आणि 2.5 वर्ष झालेले, तर लोकांना असं वाटलं आपण ज्यांना निवडून दिलेला आहे तो अयोग्य आहे, तो काहीच काम करत नाही, तो काहीच निधी खर्च करत नाही, त्यांनी कोणतीच इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं नाही, त्यांनी काहीच जनतेची सेवा केलेली नाही, जनता एकदम हलाखीच्या अवस्थेमध्ये आहे. पुन्हा लोक मतदान करतात, त्यांना परत बोलवतात आणि दुसऱ्याला निवडून देतात. एकदा निवडून दिलं म्हणजे काय अध्यक्षीय लोकशाही थोडीच आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्षाला 4 वर्षाकरता निवडलेला राजा म्हणतात. ही लोकशाही आहे, ही संसदीय लोकशाही आहे. संसदीय लोकशाहीला जबाबदार शासन व्यवस्था म्हणलं जातं. द गव्हर्नमेंट मस्ट बी रिस्पॉन्सिबल. आपण अशा लोकशाहीमध्ये राहतो, प्रत्येक पदावर बसलेला माणूस कोणाला कोणाला जबाबदार आहे. मी कोणाला कोणाला जबाबदार आहे, मी ज्यांना जबाबदार आहे ते कोणाला कोणाला जबाबदार आहे, ते ज्यांना जबाबदार आहे ते कोणाला कोणाला जबाबदार. प्रत्येक जण रिस्पॉन्सिबल आहे. जो शासकीय आणि निमशासकीय नोकरीमध्ये पगार घेतो, ही इज रिस्पॉन्सिबल टू एनीवन. त्याचे नियम ठरलेले, त्याने काय काम केलं पाहिजे, त्याची मर्यादा ठरलेली आहे, त्याची कार्यप्रणाली निश्चित आहे, त्याने काय काय ड्युटीज कराव्यात. जो करत नसेल त्याला आपला जॉब गमवावा लागेल. तेच लोकशाहीमध्ये आहे. जो लोकप्रतिनिधी योग्य काय 5 वर्ष खूप मोठा काळ आहे आजच्या काळामध्ये. फ्रान्समध्ये वापस परत बोलवतात. लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार. कारण तुम्ही निवडून दिलेला आहे, तुम्ही शेतावर एक गडी ठेवलेला आहे. असं थोडंच आहे की त्या गड्यानं 10 वर्ष तिथंच काम करावं. तो चांगलं काम करत नाही, चांगल्या पद्धतीनं नांगरणी, खुरपणी किंवा व्यवस्थित काही काम करत नाही, तुम्ही त्याला काय म्हणता, चल तुझा माझा हिशोब झाला, चला मी दुसरा लावतो. हे आपल्याला कळतं. देशाच्या बाबत का कळत नाही? मी सांगत होतो की मतदान देऊन मोकळं राहायचं नाही. मतदारांचं कर्तव्य आहे, मी ज्यांना निवडून दिलेलं आहे, ज्या अपेक्षेने निवडून दिलेलं आहे, ती अपेक्षा पूर्ण होती का नाही. जो जाहीरनामा पक्षाचा होता, त्यांनी जी आश्वासने दिलेली आहेत ती पूर्ण केली जातात का नाही. जी नैतिकता मी त्यांच्याकडून अपेक्षिली होती, जी सक्रियता अपेक्षा केली होती, ज्या गुणवत्तेचं मी हे होतो, त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे का नाही, हे सगळं पाहणं मतदार म्हणून माझं काम आहे. कारण मी मतदान दिलेलं आहे आणि हा एक मत मिळवण्यासाठी असंख्य शेकडो क्रांतिकारक शहीद झालेले आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद हसत हसत फासावर गेलेले आहेत. मला हा एक मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष, त्यांनी आपलं रक्त झिजवलेलं आहे, शरीर झिजवलेलं आहे, तब्येत खराब झालेली असताना सुद्धा या देशाला उत्कृष्ट असं संविधान दिलेलं आहे. तुम्हाला एक मतदानाचा अधिकार मिळावा, या देशामध्ये सामाजिक आर्थिक लोकशाही यावी, तुम्हाला माणूस म्हणून जगता यावं, प्रतिष्ठा मिळावी, दर्जा मिळावी, ही अपेक्षा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची.
ही अपेक्षा होती महात्मा गांधींची, पंडित नेहरूंची, मौलाना आझादांची, सरदार पटेलांची. ही अपेक्षा होती. एक मतदान, त्या मतदानाचा अधिकारचा मी काय उपयोग करत आहे? दान केल्यासारखं, ऐच्छिक. म्हणून तर 30-40% मतदान होतं ना. पुण्यासारख्या ठिकाणी 40 पेक्षा कमी मतदान व्हावं, विद्येचं माहेरघर. शिक्षणानं माणूस तर अधिक सजग झाला पाहिजे, अधिक जागरूक झाला पाहिजे. तो तर अधिक चतुर आणि चालाक आणि कावेबाज व्हायला लागलाय. शिक्षण घेतलेला माणूस हा अधिक निर्मळ, अधिक प्रामाणिक, अधिक उत्साही असला पाहिजे, असतो, राहिला पाहिजे. शिक्षणाचा खरा अर्थ लक्षात आलेला नाही, याचा दुसरा अर्थ होतो. शिक्षण घेणं म्हणजे नुसतं स्वतःच्या नावाच्या खाली डिग्र्या लावणं नाही, किंवा डिग्र्याचे भेंडोळे घेऊन फिरणं नाही. व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन? शिक्षण हा समाजाच्या पाठीचा कणा आहे. शिक्षणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केलेली आहे. तुमचं महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्याच हाताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एज्युकेशनवर एक व्याख्या दिलेली आहे. एज्युकेशन मीन्स सोशलायझेशन अँड मोरलायझेशन ऑफ ह्युमन बीइंग. शिक्षण म्हणजे माणसाचं नैतिकीकरण आणि सामाजिकरण. शिक्षण घेतलेला माणूस जर अनैतिक वागत असेल, तो शिक्षित नाही. सुशिक्षित तर फार पुढची प्रक्रिया आहे. शिक्षण घेतलेला माणूस मी भलं, माझं घर, मला काही देणे घेणं नाही, माझं इन्क्रिमेंट, माझं पगार, माझं प्रमोशन, माझं असोसिएट ह्याच्यामध्येच राहत असेल, सोशलायझेशनच झालं नाही त्याचं. समाजात घडलेल्या प्रत्येक प्रत्येक घटनेशी संबंधित शिक्षणातला माणूस असतो. 2 दिवसापूर्वी माझे मामा आरबाड सर, KKM कॉलेज मानवत चे संस्थापक प्राचार्य यांचं निधन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते रजिस्ट्रारही होते. माझे ते मामा असल्यामुळे मी नेहमी चर्चा करत होतो त्यांच्यासोबत. ते म्हणायचे, प्राध्यापकाने कधीही अपडाऊन करू नये. प्राध्यापकाने कधीही अपडाऊन करायची नाही. का? कारण अपडाऊन करणं त्याच्यामध्ये त्याची सगळी एनर्जी वेस्ट होते, आणि प्राध्यापक हा 24 तास प्राध्यापक असतो. ते मानवतला असताना, KKM कॉलेज मानवतला असताना त्यांनी अपडाऊन करण्याची पद्धतच बंद केली. आज मला त्यांची आठवण येत आहे त्या निमित्ताने. हीच खऱ्या अर्थानं त्यांना एक त्यांचे विचार काय हो, मृत्यू सगळ्याला येणार आहे, पण मृत्यूनंतर आपली कोणी आठवण काढतं का नाही, आपल्या विचारांचं कोणी उच्चार करतो का नाही, तोच भाग महत्वाचा आहे. जन्म आहे तर मृत्यू आहे. त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांचे ते शब्द मला अजूनही आठवतात की प्राध्यापक हा 24 तास प्राध्यापक असतो. शिक्षण पेशा सोडून दुसरे सगळे क्षेत्र 10:30 ते 5:30 पर्यंतचा जॉब असतो. 5:30 नंतर तो त्या जॉबशी संबंधित नसतो. प्राध्यापक हा संध्याकाळी 5:30 नंतर जेव्हा घरी येतो, घरी त्याला अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं, पुस्तकं वाचावं लागतात, रिसर्च करावं लागतं, लेख लिहावा लागतो, चिंतन करावं लागतं. तो 24 तास प्राध्यापक असतो. त्याने अपडाऊन करू नये. त्याने अपडाऊन करता कामा नये. कारण आपण आपले लाभ पाहतो, आपण आपले सोय पाहतो. जाणं येणं त्याच्यामध्येच डोकं व्यस्त. त्यांनी सांगितलेलं आहे, मला म्हणत होते, अजय एक टेबल तुझा रेडी पाहिजे. कधीही कॉलेजमधून आलं की टेबलवर तुला बसता आलं पाहिजे. माझं हे लिहायचं बाकी आहे, माझं हे वाचायचं बाकी आहे, मला हा रिसर्च पेपर. एज्युकेशन, व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन? शिक्षण क्षेत्राच्या आधारे इतर सगळे क्षेत्र हे सुधारले पाहिजेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या ही शिक्षणाच्या बाबत असलेली अत्यंत महत्वपूर्ण आणि केंद्रबिंदू असलेली व्याख्या आहे. शिक्षण माणसाचं सामाजिकरण करतं, नैतिकीकरण करतं. जो सामाजिक नाही, जो मिसळत नाही, ज्याला कोणत्याही गोष्टीशी काही देणे घेणं नाही, तो शिकलेला नाहीच आहे. काहीतरी शिकलेला आहे, काहीतरी पद आहे, काहीतरी नोकरी लागली म्हणून पगार त्याच्या अकाउंट, दिस अमाऊंट क्रेडिटेड ऑन युअर अकाउंट, महाराष्ट्र बँक. हे थोडंसं मोकळं आपण त्या पद्धतीने बोलतोय. आपलं एक देणं घेणं असलं पाहिजे आपल्या आजूबाजूच्या प्रश्नाशी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी. आपले लेकरं आहेत ते. मी फार चांगलं वाक्य ऐकलं होतं, एकमेव व्यक्ती आहे शिक्षक आणि प्राध्यापक जो असं म्हणू शकतो, ही माझी मुलं आहे. आई वडिलांनंतर माझी मुलं असं केवळ एक प्राध्यापक म्हणत असतो.
हे मोठं एक त्याला म्हणता येईल दर्जा किंवा आदर हा शिक्षकांना दिलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये एक सुभाषित आहे, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची सगळीकडे पूजा होते. स्वदेशी राजाला केवळ स्वतःच्या देशातले लोक पूजा करतात, विद्वानाची सगळीकडे पूजा होते. म्हणून अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशामध्ये आपल्या इथल्या इंजिनियर्सला, डॉक्टर्सला, IT, कम्प्युटर एक्सपर्ट्सला बोलवलं जात असतं. आपला मुद्दा या ठिकाणी आहे की आपण आपल्या देशाच्या व्यवस्थेबद्दल किती जागरूक आणि कशा पद्धतीने मतदान करतो. म्हणून मी सांगितलं अधिकार आहे तो माझा अधिकार, मताधिकार. मी मतदान करणार, योग्य व्यक्तीला करणार, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर करणार नाही, कारण हा देश धर्मनिरपेक्ष आहे. इथे सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक राहतात. सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, महिलांची प्रगती झाली पाहिजे, वृद्धांची काळजी घेतली पाहिजे, बालकांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे, अपंगांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, अल्पसंख्याकांना त्यांचा पूर्ण अधिकार प्राप्त झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं देशाबद्दल एक समग्र आणि व्यापक भूमिका आपण जर ठेवत असू तर निश्चितच आपण एक चांगले नागरिक म्हणून या देशाला पुढे नेत असतो. आणि तो महत्वाचा भाग आहे मतदानाशी संबंधित. एक मतदान मिळण्यासाठी किती स्वातंत्र्य आंदोलनामध्ये किती जणांनी बलिदान दिलेले, शहीद झालेले, फासावर गेलेले आहेत. त्यामुळे मला हा अधिकार मिळालेला आहे. आणि जर मी आज म्हणत असू मतदानाचा दिवस आहे, काय हरकत आहे, चला पिकनिकला जाऊ, मतदानाचं काय देणे घेणं आहे, कोणी निवडून, लोक किती मोघम बोलतात, आम्हाला कोणाशीच देणे घेणं नाही, सगळे सारखेच. का तुम्हाला एक पद्धतीचा ग्राफ बनवता येतो, ते आपल्या विधानाला काय अर्थ नाही, सगळे सारखे, तुमचा अभ्यासच नाही. एक योग्य आणि चांगला उमेदवार, एक चांगला पर्याय तुम्हाला प्रत्येक वेळेस उपलब्ध असतो. एक चांगला राजकीय पक्ष, चांगला जाहीरनामा या ठिकाणी तुमचा तो असतो. म्हणून त्याची चर्चा झाली पाहिजे, त्याबद्दलचं मंथन झालं पाहिजे, तो सहभाग घेतला पाहिजे. तुम्ही जितके सक्रिय होताल, जितका सहभाग घेताल, ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये लोक जितके पार्टिसिपेशन त्यांनी घेतलेलं आहे तितकी ती व्यवस्था अधिक समृद्ध झालेली. जितके जास्त लोक सहभागी तिथले गैरप्रकार नष्ट होतात. हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मित्र हो, आजचा हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे की आपण मतदान कोणत्या दृष्टीने करतो, मतदानाला किती महत्व देतो. घरात निघतानाच पती म्हणतो पत्नीला, यांना मतदान करायचं, ती एक नागरिक आहे, तिला ठरवू द्या. स्त्रियांना अधिकार आहे, त्यांना अभ्यास करू द्या, त्यांना वाचन करू द्या, त्यांना अजेंडा पाहू द्या पक्षाचा काय ते. मात्र आपल्याकडे व्यवस्था लोकशाही आहे, मात्र सगळीकडे मक्तेदारी आहे, सगळीकडे हुकुमशाही चालते, व्यवस्थेमध्ये चालते. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाही, लोकशाही ही एक जीवन व्यवस्था आहे. महात्मा गांधी म्हणतात लोकशाही जीवन व्यवस्था आहे. मी माझ्या जीवनामध्ये लोकशाहीवादी आहे का नाही, मी माझ्या जीवनामध्ये लोकशाहीवादी आहे का नाही, हा सगळ्यात महत्वाचा भाग. व्हॉल्टेअर नावाचा विचारवंत असं म्हणतो, मी तुझ्या म्हणण्याशी 100% असहमत आहे, तरी तुला तो म्हणण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं रक्षण मी करेल. माझ्या विरोधात कुणी बोलत आहे, माझ्यावर टीका करत आहे, माझे दोष दाखवत आहे, माझ्या चुका दाखवत आहे, मी लगेच काय म्हणतो, त्याचं तोंड बंद करा, त्याचं नुकसान करायचा प्रयत्न करा. व्हॉल्टेअर म्हणतो नाही, एक जण माझ्या विरोधात बोलत आहे तरीही त्याला ते बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे, तो जो अधिकार आहे त्याचं रक्षण मी करेल. दिस इज डेमोक्रेसी. व्हॉट इज मीन बाय डेमोक्रेसी? ही डेमोक्रेसी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं औरंगाबादला. कॉलेज स्थापन झाल्यानंतर ते राऊंड घेत होते. राऊंड घेत असताना ते पाहत होते प्राध्यापक काय शिकवायला लागले, कारण प्राध्यापकांकडे काय आहे की नाही नॉलेज, तर विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, अडतच नाही तर पोहऱ्यात काय येणार आपण म्हणतो. म्हणून ते प्राध्यापकांनाच प्रश्न विचारत होते. एकदा तास चालू असताना, हिस्ट्रीचा तास चालू होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गामध्ये गेले आणि वर्गामध्ये जाऊन म्हणाले, व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? इतिहासाची एका शब्दात व्याख्या सांगा तुमच्या अर्थाने. तो प्राध्यापक घाबरून गेला, तो वेगवेगळ्या लेखकाच्या व्याख्या सांगायला लागला. हेरोडोटची ही व्याख्या, या लेखकाची ही व्याख्या, या लेखकाची. बाबासाहेब म्हणाले, ठीक आहे त्या व्याख्या, मला तुम्ही कोणत्या अर्थाने या विद्यार्थ्यांना, या युवा पिढीला इतिहास शिकवत आहात एका शब्दात सांगा.
त्या प्राध्यापकाला सांगता आलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्राध्यापकाला, मिलिंद कॉलेजमधल्या त्या विद्यार्थ्यांना, मिलिंद कॉलेजमधल्या आणि आपल्या सगळ्या पिढ्यांना एका शब्दात इतिहासाची व्याख्या सांगितली. इतिहास म्हणजे परिवर्तन. हिस्ट्री मीन्स चेंज. पुन्हा आणखीन राऊंड घेत असताना तास चालू होता पॉलिटिकल सायन्सचा. पॉलिटिकल सायन्स हा अतिशय आवडीचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. पुन्हा टॉपिक चालू होता डेमोक्रेसी, लोकशाही. लोकशाहीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले आणि प्राध्यापकाला प्रश्न विचारला, लोकशाहीची एका शब्दात व्याख्या सांगा. तो प्राध्यापक सुद्धा वेगवेगळ्या लेखकांच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगायला लागला. बाबासाहेब म्हणाले, तुम्ही या विद्यार्थ्यांना कोणत्या अर्थानं लोकशाही शिकवत आहात? त्या प्राध्यापकाला सांगता आलं नाही. बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना लोकशाहीची एका शब्दात व्याख्या सांगितली. लोकशाही म्हणजे समता. डेमोक्रेसी मीन्स इक्विटी, समता. लोकशाहीने समता निर्माण केली पाहिजे. मित्रांनो, लोकशाहीची व्याख्या या ठिकाणी समजणं फार आवश्यक आहे, कारण तो आपल्या मतदानामधून लोकशाही समृद्ध होणार आहे. मतदारांच्या कर्तव्यामधून, जागरूकतेमधून, सजगतेमधून. एखादा माणूस आहे, त्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे, तो व्यायाम करतो, तो चांगला आहार करतो, त्याला कोणता आजार होतो का? कोणताच आजार होत नाही. त्याचं लिव्हर चांगलं आहे, त्याची किडनी चांगली आहे, त्याचे लंग चांगले आहे, त्याचं पोट चांगलं आहे, त्याचे आतडे चांगले आहे, तो बलशाली आहे. तसंच देशाच्या संदर्भात एखादा मतदार आहे, जागरूक आहे, सजग आहे, सगळ्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी प्रस्तावित आहे, तो देश बलशाली होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी कोरिलेटेड असतात, एकाशी दुसऱ्या संबंधित आहे. लोकशाही काय ते समजून घेणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची जी व्याख्या केलेली आहे, तेवढी सुंदर व्याख्या, तेवढी उत्कृष्ट व्याख्या जगामध्ये कुणीच केलेली नाही. आपल्याला जर लोकशाहीची व्याख्या विचारली तर मला गॅरंटी आहे प्रत्येक विद्यार्थी ही व्याख्या सांगतो. लोकांसाठी, लोकांकडून, लोकांकरता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. आपण कोणत्या लोकांसाठी, कोणत्या लोकांकडून, कोणत्या लोकांकरिता, याचं काही डिटेल डिस्क्रिप्शनच नाही त्याच्यामध्ये. लोकशाहीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्याख्या केलेली आहे. रक्ताचा एक थेंबही न सांडता ज्या व्यवस्थेमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक क्रांती होत असते, त्या व्यवस्थेला लोकशाही व्यवस्था म्हणतात. त्या व्यवस्थेला लोकशाही व्यवस्था म्हणतात. म्हणजे लोकशाहीमध्ये रक्ताचा थेंबही सांडला नाही पाहिजे, हिंसा झाली नाही पाहिजे, पण सामाजिक क्रांती झाली पाहिजे, राजकीय क्रांती झाली पाहिजे, आर्थिक क्रांती झाली पाहिजे, धार्मिक क्रांती झाली पाहिजे, सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे, क्रांती झाली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे. हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मतदार जागरूक होईल. मतदार म्हणजे नागरिक, माणूस, शेताचा मालक जागरूक असेल, त्या शेतामध्ये भरभरून पिकं येतात, तो शेतकरी समृद्ध होतो. मात्र शेताचा मालकच नशेमध्ये आहे, शेताचा मालकच शेतात कधी जात नाही, सफाया करून टाकला गडी लोकांनी. मित्रांनो, हे मतदारांचं जे कर्तव्य आहे हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणून एक जबाबदार व्यवस्था निर्माण करायची असेल, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करायचं असेल, ते मतदारांच्या हातात. जास्तीत जास्त मतदान, प्रलोभनाला बळी न पडता मतदान, जात धर्म न पाहता मतदान, तर लोकशाही समृद्ध, जबाबदार व्यवस्था निर्माण होते आणि हा देश प्रगतीपथावर लागतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये ही जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे ती चीनमध्ये नाही. उगाच चीनच्या विकासाकडे जाऊ नका तुम्ही. ती विकासाची आर्थिक सूज आहे. चीनचं काय मत आहे सगळ्या जगाबद्दल, चीन काय विचार करतो ते तुम्ही पाहिले. चीनने काय सगळं आणलेलं हे आपल्याला सगळं या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे संपूर्ण जगभर. कारण लोकशाही नाही त्या ठिकाणी. लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं आणि विकास हा खऱ्या अर्थाने सर्वांगीण असतो. आर्थिक विकास हा विकासाचा केवळ एक पैलू आहे, केवळ एक पैलू. सामाजिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास, सांस्कृतिक विकास, ही विकासाचे अनंत असे पैलू डेव्हलपमेंटच्या, आणि त्यातून एक संपूर्ण सर्वांगीण विकास आणि प्रगती घडत असते. मित्रांनो, ती केवळ लोकशाही व्यवस्थेमध्ये होते. लोकशाही व्यवस्था अधिक समृद्ध,
प्रगल्भ आणि यशस्वी करण्याचं शेवटी सगळ्यात महत्वाचा भाग हा मतदानाशी निगडीत होतो. त्यामुळे मतदानाला पवित्र कर्तव्य समजणं, दुसऱ्याला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्याला स्वातंत्र्य देणं, जास्तीत जास्त मतदान कसं होईल ते पाहणं, कोणत्या राजकीय पक्ष, एका विशिष्ट पक्षाला मतदान करा मी हे म्हणत नाहीये. मी म्हणतो की योग्य, गुणवान, क्रियाशील, कर्तृत्ववान जो असो तो त्या ठिकाणी. सगळेच राजकीय पक्ष समुद्रामध्ये ज्याप्रमाणे लाटा नैसर्गिक, पक्षांमध्ये राजकीय पक्ष नैसर्गिक, हे पक्षाचं भांडण नाहीये. त्या ठिकाणी मतदान झालं पाहिजे, ते योग्य विचारांती विवेकपूर्ण रीतीने मतदान झालं पाहिजे. ह्यासाठी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. मित्रांनो, फार या संदर्भामध्ये खूप आत्मचिंतन किंवा मंथन या ठिकाणी मांडता येईल. बराच वेळ झालेला आहे. मला या ठिकाणी तुमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर दीपक भारती सर, उपप्राचार्य जोगडे सर, उपप्राचार्य मेजर गायकवाड सर आणि आमचे मित्र डॉक्टर DN गंजेवार सर आणि आमचे विद्यार्थी मित्र, म्हणजे पूर्वी विद्यार्थी होते आता सहकारी मित्र झालेले आहेत, राज्यशास्त्राचे प्राध्यापक होऊन ते प्राध्यापक NS वाघमारे सर यांनी तुमच्यासमोर मला बोलण्याची जी संधी दिली, विचार मांडण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धारूर त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. धारूर हे माझं आजोळ आहे. मी मागे बऱ्याचदा धारूरला आलेलो होतो. यानंतरही म्हणालो, नंतर मी आल्यानंतर सध्या सगळा हा जो कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा काळ आहे त्याच्यामुळे प्रवास टाळा असं शासनाचं म्हणणं आहे. सरकारचे सगळे नियम पाळणं एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे, कारण ते सगळं आपल्या हितासाठी असतं. म्हणून कायद्याचं पालन, नियमांचं पालन यातूनच सगळं मजबूत व्यवस्था आपण निर्माण करू शकतो. मला तुमच्या समोर मन मोकळं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व मित्रांचे, विशेषतः प्राचार्य डॉक्टर दीपक भारती सर, गंजेवार सर आणि वाघमारे सर यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपण अतिशय प्रदीर्घ आणि आपल्या एका विशेष खुमाकदार अशा शैलीने आमच्या सर्व पार्टिसिपंट्सला आपण सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. खूप सुंदर अशा प्रकारचं विश्लेषण आपण केलेलं आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आणि आमच्या प्राचार्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार सर. यानंतर या विशेष व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी सन्माननीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर दीपक भारती सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. प्रोफेसर डॉक्टर दीपक भारती सर. धन्यवाद सर. आज दिनांक 25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिवस. या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लोकप्रशासन विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आजचे व्याख्याते सन्माननीय गव्हाणे सर यांनी उल्लेख केला की यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर या दोन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून प्रस्थापित झालेलं लिंकेज, मला वाटतं हा एक धागा आजच्या कार्यक्रमाचा आहे. असा एक संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉक्टर अजय गव्हाणे सर, मला वाटतं जवळपास 1 तास अतिशय सुंदर मांडणी अतिशय पोटतिडकीनं सरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. खरोखरच या राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य विचारात घेता या
कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेले राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर गंजेवार सर, त्याचबरोबर त्यांचे सहकारी प्राध्यापक गोविंद बावस्कर, त्याचबरोबर डॉक्टर राम भोसले सर, त्याचबरोबर लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉक्टर दत्ता जाधव सर, त्याचबरोबर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नागोराव वाघमारे सर, या सगळ्यांनी अगदी कालच माझ्याशी चर्चा केली आणि सांगितलं की सर एक लिंकेजच्या माध्यमातून 3 विभागांच्या वतीनं यशवंत महाविद्यालयाचे सर आहेत, त्याच्या विभागाशी आपण लिंकेज प्रस्थापित केलेला आहे आणि एक छान व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित करूयात. मी लगेच होकार कळवला आणि अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि सरांनी विशेषतः काल सरांची वेळ घेतली आणि आज अतिशय सुंदर, मला वाटतं अतिशय छान व्याख्यान सरांनी या विषयावरती आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. सर धन्यवाद. अतिशय छान मेजवानी मला वाटतं या निमित्तानं आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. सरांनी मांडलेले जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये मला जे भावले किंवा जे अतिशय महत्वाचे मुद्दे वाटतात त्यातल्या 1-2 मुद्द्यांचा मी पुनरुल्लेख करू इच्छितो, ज्यामध्ये सरांनी अण्णा हजारेंचं एक वाक्याचा पुनरुच्चार केला आणि सांगितलं की लोकप्रतिनिधी हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक असतात आणि मला वाटतं हे जनतेचे सेवक निवडून देण्यासाठीचा मतदानाचा हक्क भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना उपलब्ध करून दिलेला आहे. मतदान हे जरी दान असलं तरी तो घटनेनं दिलेला आपल्याला हक्क आहे, अधिकार आहे. त्याचा योग्य उपयोग मला वाटतं या निमित्तानं होणं गरजेचं आहे. कारण सरांनी आणखी एका कोडचा उल्लेख केला, स्टेटमेंटचा उल्लेख केला. ते स्टेटमेंट होतं माओ यांचं आणि ते असं म्हणाले होते की क्रांती ही 2च माध्यमातून होते, एक म्हणजे बुलेट आणि दुसरं म्हणजे बॅलेट. मला वाटतं हे स्टेटमेंट देखील अतिशय महत्वाचं आहे. आजच्या या दिनाचं औचित्य आपल्या सर्वांना लक्षात आणून देण्याच्या दृष्टीनं हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे, ज्याचा उल्लेख सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढे बोलताना गव्हाणे सरांनी आणखी एक उल्लेख केला की निवडणुका या कोणत्या प्रश्नावरती व्हायला पाहिजेत. त्याच्यामध्ये माणूस म्हणून जीवन जगताना ज्या आपल्याला आवश्यक बाबी आहेत, पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहे, वाहतूक आहे, अतिशय महत्वाचे मुद्दे मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं असायला हवेत आणि त्याच प्रश्नांचा विचार करून मतदारांनी आपल्या मतदानाचा जो कौल आहे तो मला वाटतं दिला पाहिजे. तरच एक चांगलं जबाबदार शासन, चांगले लोकप्रतिनिधी मला वाटतं आपल्याला उपलब्ध होऊ शकतील आणि आपल्या जीवन जगण्याशी संबंधित जे आपले प्रश्न आहेत ते सोडवायला मदत होईल. त्याही पुढे जाऊन सरांनी विकासाच्या बाबतीमध्ये मुद्दे मांडत असताना सांगितलं की सामाजिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, हा साधत असताना आपल्याला आपली लोकशाही सुद्धा त्या पद्धतीने निर्माण करता आली पाहिजे. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जर आपल्याला जायचं असेल, आपल्या देशातले आर्थिक विषमता जर आपल्याला संपवायची असेल तर मला वाटतं युनायटेड नेशन्सनं जी एक विकासाची कन्सेप्ट मांडलेली आहे, जिचं नाव आहे ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकास, आणि त्या दृष्टीनं जर मानवी विकासाच्या दृष्टीनं मला वाटतं जर प्रश्न विचारात घेतले आणि त्या प्रश्नांना समोर ठेवून जर निवडणुका लढवल्या गेल्या आणि मतदारांनी त्या प्रश्नांना पसंती देऊन जर आपला लोकप्रतिनिधी निवडला तर मला वाटतं 177 देशांच्या यादीमध्ये आज जो भारत आपल्याला 127, 128 या क्रमावरती दिसतो, तर तो क्रम, ती जी आपली उडी आहे ते आपल्याला अधिक वेगानं वरच्या दिशेनं घेता येऊ शकते. खरोखरच हे सर्व मतदार दिनाचं औचित्य सांगत असताना सरांनी शेवटी आपण ज्या क्षेत्राशी संबंधित आहोत ते म्हणजे उच्च शिक्षणाचं क्षेत्र. आपल्यापैकी बहुतेक जण शिक्षक आहोत, प्राध्यापक आहोत, काही विद्यार्थी आहेत
आपण सगळेच अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन या प्रक्रियेशी संबंधित सर्व सहभागी आहोत. तर सरांनी आपल्या व्याख्यानामधून रोल ऑफ टीचर्स हा सुद्धा मला वाटतं या निमित्तानं पुन्हा सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे केवळ मला दिलेला वेळेपुरताच मी शिक्षक नसून मी कायम कसा शिक्षक राहू शकेन यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यापैकी बरेच लोक तसा प्रयत्न करतातही आणि त्या प्रयत्नांचं निश्चित फळ आपल्यापैकी प्रत्येक घटकाला मिळणार आहे. त्या अनुषंगानं मला वाटतं परत एकदा गव्हाणे सरांना मी धन्यवाद देतो की अतिशय छान मांडणी सरांनी या निमित्ताने केलेली आहे. बाकी नागोराव वाघमारे सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की हा दिवस का साजरा केला जातो, राष्ट्रीय मतदार दिन, मग त्याची पार्श्वभूमी, आपल्या देशामध्ये निवडणूक आयोगाची झालेली स्थापना, मग 2011 मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जाहीर करणं, या सगळ्याची पार्श्वभूमी जर विचारात घेतली तर एक बाब लक्षात येते की अलीकडच्या म्हणजे 2011 आणि त्याच्या पूर्वीचं दशक जर विचारात घेतलं तर लक्षात येतं की मतदानाच्या प्रक्रियेबाबत लोकांमध्ये निर्माण झालेली जी उदासीनता होती आणि जो टक्का घटलेला होता, मला वाटतं तो टक्का वाढवणं या दृष्टीनं एक महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि विशेषतः भारतासारख्या जागतिक पातळीवरती लोकसंख्येनं दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्र आहे, त्या देशातल्या तरुणांची लोकसंख्या आज खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हा तरुण लोकसंख्या या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा एक उद्देश मला वाटतं हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून जाहीर करताना आणि या दिनाचं औचित्य साधून जे वेगवेगळे कार्यक्रम शासनाच्या पातळीवरती असतील, वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून कार्यक्रम साजरे होतात, या सगळ्या कार्यक्रमांच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीला घटनेनं दिलेला जो एक महत्वाचा अधिकार आहे, महत्वाचा एक भूमिका जी आपल्याला दिलेली आहे मतदानाच्या माध्यमातून, तर त्या अनुषंगानं नोंदणी जास्तीत जास्त झाली पाहिजे, नोंदणी वाढली पाहिजे. केवळ मतदार नोंदणी वाढून उपयोग नाही, तर त्या मतदानाचा अधिकाराचा योग्य उपयोग देखील मला वाटतं त्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. परत एकदा मी सगळ्यांना आजच्या या राष्ट्रीय मतदार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की उद्या 26 जानेवारी 2022 आपण सर्वजण आपल्या देशाचा 72वा जो प्रजासत्ताक दिन आहे तो उद्या आपण साजरा करणार आहोत. त्याच्या पूर्वदिनी आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सविस्तर असं अध्यक्षीय समारोप या विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने केलेला आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. परत एकदा सर धन्यवाद आपले. यानंतर या विशेष व्याख्यानाचा आभार प्रदर्शनाचा या ठिकाणी जो आभार प्रदर्शन करण्यासाठी मी लोकप्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर DB जाधव सर यांना अशी विनंती करतो की या विशेष व्याख्यानाचा समारोप आभार प्रदर्शनाने करावा. प्राध्यापक डॉक्टर DB जाधव सर. या विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रोफेसर सर यांनी आम्हाला अल्पावधीतच या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना कालच सरांनी सांगितल्याप्रमाणे 5 वाजता 6 वाजता आम्ही ठरवलं की उद्या मतदार दिन आणि कार्यक्रम घ्यावा. त्यामध्ये पहिल्यांदा गेस्ट म्हणून गव्हाणे सरांनी आम्हाला संमती दर्शवली. लगेच एका फोन कॉलवर त्यांनी वेळ दिला आणि या कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला प्राचार्य साहेबांनी परवानगी दिली आणि आम्ही एक असा चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करू शकलो. त्याबद्दल सर्वप्रथम प्राचार्यांचे म्हणजे मनापासून आभार. तसंच या व्याख्यान कार्यक्रमासाठी जे प्रमुख व्याख्याते आहेत, यशवंत महाविद्यालय नांदेड या ठिकाणचे राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख आणि राज्यशास्त्रातले प्रोफेसर माननीय गव्हाणे सर यांनी 1 तास अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की उठ मतदारा जागा हो, लोकशाहीचा तो धागा हो. एवढंच नाही तर विद्यार्थी मित्रांनो सहभागी
प्रॅक्टिकली, थिअरॉटिकली आणि आयडिओलॉजिकली मतदार कसा असावा आणि मतदाराची भूमिका लोकशाहीमध्ये काय आहे, या संदर्भात खूप विश्लेषणात्मक माहिती आपल्याला सर्वांना दिली. आपलं सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी ज्ञान वृद्धिगत करण्यामध्ये सरांनी खूप मोठं त्या ठिकाणी योगदान दिलं. त्याबद्दल सरांचे आभार. तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक महादेव जोगडे सर, दुसरे उपप्राचार्य मेजर डॉक्टर मिलिंद गायकवाड सर, आमच्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक S.K. काळे सर, तसेच हा कार्यक्रम ज्या विभागाच्या माध्यमातून होत आहे ते राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग, मग राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि आमच्या महाविद्यालयाच्या IQAC कोऑर्डिनेटर माझे मित्र डॉक्टर D.N. गंजेवार सर, तसंच दुसरे कार्यक्रम अधिकारी पावसकर सर, भोसले सर, तसंच राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख वाघमारे सर यांनी खूप अल्पावधीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याचा परिपाक म्हणजे एक उत्कृष्ट कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला. आणि आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे विद्यार्थी, आमचे माजी विद्यार्थी, सहभागी झालेले सर्व मराठवाड्यातील अभ्यासक यांचा सुद्धा त्या ठिकाणी आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो. आमच्या महाविद्यालयाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून सहभाग नोंदवला याबद्दल सर्व त्या ठिकाणी उपस्थितांचे आभार. आणि या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या परवानगीनं या ठिकाणी हा विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.